आय कार्ड व्यवस्थित डिस्प्ले करा. आय कार्ड उलटे लागले, आय कार्ड पहिला व्यवस्थित डिस्प्ले करा तुम्ही. नाव सांगा. लेडीज आहे म्हणून तुम्ही आय कार्ड कोण लेडीज आहेत तुम्हाला माहिती आहे? मी लेडीज होत्या बसले काय मी गेटच्या बाहेरून काय बघा. आता हे अशा पद्धतीने डिझाइन करतायत केस की मी लेडीजला हॅरेसमेंट करतोय अशा पद्धतीने. आता याच्यात लेडीजला हॅरेसमेंट करण्याचं काय आलं? हा जो आरटी आहे मी फक्त इकडे आलोय. हा म्हणजे याचा अर्थ लेडीजला या ठिकाणी यासाठी ठेवलंय की त्यांच्या काय केलं मॅडम? मी काय केलं? लेडीज म्हणून काय केलं? तुम्ही उलट मी शेड्यूल कास्ट आहे म्हणून हॅरेसमेंट करताय. तुम्ही डॉक्टर प्रशांत कोणी शेड्यूल कास्ट आहे म्हणून हॅरेसमेंट करताय. तुम्ही ते माहिती नाही. तुम्ही कर्मचारी आहात. तुम्ही कर्मचारी आहात. कर्मचारी आहे ते तुम्ही सांगून घ्या. बोलू शकत आहे ना. कळालं ना? तिसऱ्या माळ्यावर यांचं म्हणणं आहे बघा साहेब, तुम्ही ऐका यांचं म्हणणं असं आहे की या लेडीज आहेत आणि मी एवढ्या अंतरावरून त्यांना मी हॅरेसमेंट करतोय. हा म्हणजे आता विचार करा. या लेडीज आहेत मी प्रेमाने बोलतोय फक्त. आणि हे सांगतायत म्हणजे आतमध्ये मी गेलो, म्हणजे मी आतमध्ये गेलो, चुकून आतमध्ये गेलो त्या लेडीज 10-12 लेडीज माझ्यावर रेप करण्याची केस टाकतील. या तर निर्लज्ज आहेत. तिसऱ्या माळ्यावर बघूया आपण. तुम्ही वेळेवर आले, मी आय विटनेस आहे. मी वेळेवर आले इथे साहेब. हे बघा तिसऱ्या माळ्यावर काय त्रास आहे? घेत नाही. ऐका साहेब मी सांगतो काय. आरटीआयचे याच्या अगोदर अनेक वेळा मी या ठिकाणी सबमिट केलेला आहे. बरोबर. आरटीआयचा अर्ज आहे. ह्यांचा इंटरनल डिपार्टमेंटची मला कर्तव्य नाही. मी आवक जाऊ डिपार्टमेंटला आलेलो आहे. बरोबर. तुमचं पण कोणी त्यांचं पण आवक जावक तुम्ही इथे केलंय ना. कशासाठी केलंय मग? पर्यंत जे पत्र असतं ते इथेच घेतलं पाहिजे. इथेच घेतलं जातं. हा ते डिपार्टमेंटचं मला सांगू नका. तुम्ही इथे घ्या. तुम्ही इंटरनल पाठवायचं. तुमचं इंटरनल पाठवायचं काम आहे ते मला सांगू नका. राईट्स नाही, घ्यायचं नाही असं तुम्ही नाकारू शकत नाही. आरटीआय मध्ये एक तरतूद आहे, त्यामध्ये मेन्शन आहे की त्यांच्या ऍक्टच्या हिशोबाने जर तुम्ही मेंटेनन्सचा यांनी तुम्हाला आणून दिलं ना, तुम्ही ते इंटरनल पाठवायचं. इंटरनली तुम्ही मार्क करून ते कुठे पाठवून द्या. एक्झॅक्टली साहेब बरोबर बोलताय. जो आहे ना नियमाप्रमाणे आहे तो 6 चा आता नियम 363 चा अकाउंट डिपार्टमेंट आहे. आम्ही नाहीच घेत ना पेमेंट. म्हणजे तुम्हाला असं डायरेक्टली हे देण्यात आलं आहे की तुम्ही घेऊन नका. वेगळं ठीक आहे. तुम्ही आता घ्या इंटरनल पाठवा. हा जो स्टॅम्प असतो ना सगळं वेगळं असतं. त्याची नंबर त्यांचा वेगळा असतो. हे बघा अगोदर नाही. हे बघा अगोदर स्टॅम्प पण मारले त्यांनी अशा पद्धतीने, परंतु ते घेतले नाही. हे बघा दुसऱ्या याच्यावर स्टॅम्प मारलेले आहेत पण ते स्टॅम्प मारून सुद्धा घेत नाहीयेत. आणि त्यांच्या टेबलवरती मी काही आता घेणार नाही. तुमचे ऑलरेडी तुम्ही मला स्टॅम्प लागलेले आहेत. मला तुम्ही फायनल द्यायचे. देण्यात आली आहे काय घेऊन नका आता काय आहे काय असं त्यांच्याकडे ते पण रिटर्न मध्ये काही नाही. तुम्ही पण दादा ना मागास वर्ग हे चुकीचं आहे. 1 सेकंड. त्या महिला आहेत आणि त्या